हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. आता झाला चहाचा वेळ. चहा किती वाजता लागले होते? 3:30ला. 3:30ला बघा, अजून ऊनच आहे. खोकला काय राही नाही बाई, खोकलाच राही नाही. कसला दिवाळी गेली, दुसरी दिवाळी यायची झाली, तरी पण काय खोकला राही ना. तर घेतला फड लावून. हे काय दिसला का? दिसली का चाल? उद्या ह्याच्यात लागेल. आणि ही परवा दिवशी, आज गुरुवार, उद्या शुक्रवार येतात. शनिवारचा ह्याच्यात मालच वाळा नाही. हा चिखलाचा कागद दिसला का? ह्याच्यावर चिखल, ते वाळवायला टाकलाय चिखल. हे कागद परत खाली वाढायचा. हे शेंगा खाऊन खाऊन कंटाळा आला, एवढं थापत असतोय आम्ही. दिसलं पडतो पोटापुरता. 1000, कधी 1500, 1000, 1500, 1200, 1300 असा पडतो. बोलायला लागलं की खोकला येतोय. मला हे सांगायचं होतं की आई ते आई असते, बरोबर. आई तरी लेक माहेराला आली तरी पण आई लेकीला नाहू धुवू घालते. डोक्याचा एक कुठं पाठ घास करते का नाही? आई ही आई असते. जरी नाही आपण घासून घेतलं तरी पण ते आईच्या मनाला काय वाटतं, माझ्या लेकीचे पाठच घासले नाही, लेक नांदायला गेली, आता कवा यायची, काय होईन. म्हणजे त्या आईच्या मनाला किती वेदना होत्यात. पण आताच्या पुरी नाहीत घेत घासून. पहिल्या बाया घ्यायच्या घासून. लेक माहेरीला आली की तिनं आईची घासायची आणि आईनं लेकीची घासायची. डोक्याचं शिककय वाटायची कणा भिसाई घालायची डोक्यासहित. पहिल्या शिककय होत्या आणि ते खरं शिककय. आता काय सगळं डुप्लिकेट माल आहे. कुठं ही शॅम्पू, कुठं ते शॅम्पू, कुणा आमकन फलानं बिस्तानं किती नाव आहे ते. पहिली शिककय म्हणलं की माणसं कुठं ती लव्हाळा असला म्हणजे त्याचे बुडके नसतात का, त्याने केस वाढतात ती बाया. पण पहिल्या बायांना केस लय, हात नुसतं लवणीच्या खाली. आताची जोग थोडी वाढली की चला पार्लरमध्ये, चला केस हे अशी करायची तशी करायची, म्हणजे सगळं टी व्हीतलं बघून. पण हवस ही जीवाची केलीच पाहिजे, असं काही नाही. नाहीतर माणसानं ताई तू लागली का अजून नावं ठेवायला. नावं नाही सांगते, एक आई माय लेकीची कथा. म्हणजे जीवनात हे घडतंय आणि घडलंय आणि घडतंय. आई आई माझी मायेच्या सागर, दिला तिने मायेच्या छागार. मी ना मोबाईलला बघायचं असलं का नाही, आई बापाचंच बघते, दुसरं कोणाचं बघत नाही. कारण जशा माझ्या आईबापाची माया येते तसेच मला सगळ्यांच्या आईबापाची माया येते. लेक तरी बाहेर गावी कामाला असला तरी कुठनं फिरून आला, आईच्या मांडीवर 2 मिनटं झोपला आणि त्या आईनं माऊलीनं असं केसातनं हात फिरवला, ती आई विचारत नाही की बाळा तो किती कमवले, किती आहे किती नाही. ती आई विचारते, बाळा तू जेवलास तर? मला माझ्या आईची लय माया येते. तिनं
इतकं कष्ट केलंय, लय कष्ट केलंय. इतका माझ्या बाप्पाचा मार खाऊन पण माझ्या तिथेच आहे. ज्या वेळेस आपली आई या दुनियेतनं निघून जाते का नाही, त्यावेळेस त्या लेकीसाठी माहेर हा शब्द नसतो. मग तिला जाणवतं की आई असलेली सगळं असते. आई पांघरून टाकते, म्हणजे अंगावर पांघरून टाकते, मायेचा हाताचा पांघरून. ज्या वेळेस आई नसल माहेरला जायचंय, त्यावेळेस काहीतरी हरवल्यासारखं वाटतं त्या लेकीला. माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी जे सांगणार आहे ते माया लेकीबद्दलच बोलणार आहे, आणि दुसरे तिसरे नाही, माझ्यापासून सुरुवात करणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आई लेक माया लेकीचं नातं काय असतं. मस्त मी नांदत नाही, त्याला कारण लय मोठं आहे. मुठीत नाही मावल एवढं कारण मोठं आहे. का माहिती? माझ्या बानूसाठी. कोणत्या बाईला वाटेल की कष्ट करावा? कोणालाच नाही वाटत कष्ट करून जगावा. त्याला एक मोठं कारण आहे, ते तुम्हाला मी सांगितले. 17 वेळा सांगणं मला गरजेचं वाटत नाही. एवढंच सांगणार मी की त्याला एक कारण आहे की बानूसाठी. बानू आहे, मी आहे, आणि माझी आई बानूमुळेच आहे. दीक्षेचं नाही काहीच वाटत. तर चला, झालाय फड, आता ही झाडून घेते, राख आणून ठेवते, भुसा आणून ठेवते. माया लेकीचं कहाणीचं तुम्हाला नक्कीच आवडेल का? तसं मला सांगा फोन करून, मी बोलेन, रोज एक पाठ टाकेन. तर चला, हेडे आवडला असला माया लेकीची कहाणी तर नक्कीच लाईक करा पटापटा.